सर्व माझ्या भीम सैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावांनो, आपण 2025 मध्ये जगतोय, ठीक आहे, पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले उपकार हे आपण कधीच सोडू शकत नाही। आपल्या हजारो पिढ्या जरी गेल्या तरी आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधी फेडू शकणार नाही। कारण की ज्या व्यक्तीची गावामध्ये राहण्याची लायकी नव्हती, ज्या व्यक्तीला लोकांनी तिरस्कार दिला, गावाच्या बाहेर राहण्यासाठी भाग पाडलं, तो व्यक्ती आज मोठ्या शिखरावर जाऊन बसलेला ताकद ठेवतो, बरोबर ना। ही पुण्य फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे। आपण जे आज सुटाबुटामध्ये टायकोटामध्ये जे फिरतो, मोठ्या मोठ्या लक्झरीज मध्ये गाड्यामध्ये फिरतो, हे सर्व श्रेय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातं, बरोबर। आणि ही प्रत्येक भीम सैनिकांनी जाणीव ठेवली पाहिजे। पण आजच्या 2025 मध्ये आपल्याला अशा असंख्य घटना दिसून येत आहेत की कोणीतरी एखादा भलताच व्यक्ती येतो व महापुरुषांना शिवीगाळ करतो, त्यांना टिप्पणी करतो। मग ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, छत्रपती शाहू महाराज असो, छत्रपती संभाजीराजे असो किंवा अण्णाभाऊ साठे असे, या अशा महापुरुषांना शिवीगाळ करतात, टिप्पणी करतात। पण आपल्या या भारत देशामध्ये सर्वात जास्त जर तिरस्कार केला जातो तो म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आपल्याला प्रत्येकाच्या 2 ते 3 दिवसामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तोडताना तुम्हाला कोणी दिसेल किंवा इंस्टाग्रामवरती कमेंटमध्ये शिवीगाळ करताना दिसेल किंवा अभद्रच एआयच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती पोस्ट करताना दिसतील। काही आपल्याला असे कुत्रे आपल्याला असंख्य आढळतात आणि त्यातलाच एक हा मुद्दा आहे। तर भावांनो, आजही कुठं ना कुठं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खालच्या स्तरी समजल्या जातात, काही समाजाकडून, काही जातीवादी कंठकाकडून, बरोबर। पर अशा कुत्र्यांना आंबेडकर समाज सतत चोप देत असतो। तर भावांनो, सांगू इच्छितो, तर भावांनो, ऋषी चोंगुळे ह्या नावाचा मुलगा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती टिप्पणी करतो। बाजूला तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत आहेत, ठीक आहे। पण आता मी इथं कुठल्याही समाजाचं नाव नाही घेणार, तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच मला कळू शकता किंवा तुमचं व्यक्तिमत्व मला सांगू शकता की हा कुठल्या समाजातला असू शकतो। हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना टिप्पणी करतो, त्यांच्या गाण्यावरती टिप्पणी करतो। का करत असेल बरं? काय तिरस्कार? ज्या व्यक्तीने कुठल्याही समाजासाठी नाहीये तर प्रत्येक भारत देशातील नागरिकांसाठी काम केलंय, प्रत्येक आपल्या आया बहिणीसाठी त्यांना अधिकार मिळवून दिलेत, आपल्या आया बहिणींसाठी हिंदू कोड बिल लिहिलंय, अशा व्यक्तींना आजही आपण तिरस्काराच्या नजरेनं का बघतो? तर इथं मुद्दा निघून येतो जातीचा। कारण की आजही कुठं ना कुठं आपल्या भारत देशामध्ये जात व्यवस्था किंवा वर्ण व्यवस्था म्हणता येईल हे लादण्याचा प्रयत्न केला जातो, बरोबर ना। आजही कुठं ना कुठं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनटचेबल समजण्यात येतं किंवा खालच्या जातीचे समजतात काही लोक, पण ही त्यांची लहान बुद्धी आहे। ज्या व्यक्तीची तुम्ही बराबरी करू शकत नाही त्या व्यक्तीचा तुम्ही अपमानच करू शकता, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा। पण भावांनो, आता जे हा ऋषी चोंगुळे हा जो मुलगा आहे यांनी जी कमेंट केली, जी तुम्हाला बाजूला दिसते स्क्रीनवरती, त्या कमेंट नंतर याची दुर्दशा काय आहे? याला भर चौकामध्ये येऊन याच्यावरती FIR झाली आहे। याचा भर चौकामध्ये नेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर यांनी माफी मागा लावली व इतर एवढंच नव्हे तर पोलीस प्रशासनाने सुद्धा याच्यावरती ऍक्शन घेतली आहे। आता हा जर विद्यार्थी असेल तर याचं पूर्ण आयुष्य बर्बाद आहे, बरोबर ना। आम्ही कधीच इच्छुक नाहीये की कुठल्याही माझ्या भावा व बहिणीचं आयुष्य खराब हो। मी तर म्हणतो माझ्या भावा बहिणींनी चांगले शिक्षण घ्या, चांगल्या मोठ्या पदावरती जा, आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करा, बरोबर ना। हे असं इंस्टाग्रामवरती येऊन किंवा सोशल मीडियावरती येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवीगाळ करणं हे तुमचं आयुष्य बर्बाद करू शकतं, हे मात्र लक्षात ठेवा। आणि आम्ही आंबेडकरी समाज हे कधीही सहन करणार नाही। कोणी जर आमच्या स्वाभिमानावरती जर कोणी बोटं उचलत असेल तर आम्ही त्याचा हात तोडल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र
जातीवाद्यांनी लक्षात ठेवावं। तर हा जो ऋषी चोंगुळे आहे, तर भावांनी आता कमेंट केली घाण, तर आता बघा त्याची दुर्दशा काय आहे ती। तर बघितलं भावांनो, हा ऋषी चोंगुळे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून कमेंट केली, घाण टिप्पणी केली। पण काही लोकांना असं वाटतं की इंस्टाग्रामवरती बोलल्यानंतर काही आंबेडकरी समाज आमच्यापर्यंत पोहोचणार नाही, पण हा तुमचा गैरसमज आहे। तुम्ही भारत देशात कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये राहा, तुमच्यापर्यंत आमचा समाज नक्कीच पोहोचेल आणि पोहोचल्यानंतर तुम्हाला भीमटोळा नक्कीच मिळेल। पण कशाला करायची घाणेरडी कमेंट मला हे कळत नाही। आजही आपण भारत देशामध्ये राहतो, या भारतीय स्वतंत्र भारत देशामध्ये राहतो आणि आपण महापुरुषांना अशी विगाळ करतो का बरं करतो? काय मिळतं आपल्याला? ही आखूड बुद्धीचे लोक आहेत, हे आखूड बुद्धीचे लोक आहेत आणि आजही यांच्या डोक्यामध्ये वर्णव्यवस्था व जाती व्यवस्थेचं विष पेरलं जातं। बरोबर। आता हा ऋषी चोंगुळे यांनी ही जी कमेंट केली, या कमेंटमुळे याला माफी मागावी लागली, याच्या घरच्यांना माफी मागावी लागली। एवढंच नव्हे तर पोलीस प्रशासनाने याच्यावरती FIR सुद्धा नोंद केली। हा जर विद्यार्थी असेल तर याचं आयुष्य इथंच खराब आहे आणि आम्ही आंबेडकरी समाज कधी इच्छुक नाहीये की आमच्यामुळे कोणाचं आयुष्य खराब व्हावं। बरोबर। आम्ही सर्वांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही चांगल्या स्तरी जा, चांगले मोठे व्हा, आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करा, पण नाही आजकालच्या जनरेशनला फक्त इंस्टाग्रामच्या माध्यमातून व इतर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महापुरुषांना शिवीगाळ करायची, टिप्पणी करायची आहे आणि जाती व्यवस्थामध्ये व वर्ण व्यवस्थामध्ये एक दुसऱ्यांना बाटायचंय। बरोबर ना? हेच चालू आहे सध्याला आणि इंस्टाग्रामवरती आपल्याला असे असंख्य व्हिडिओ बघायला मिळतात। तर हे कुठं ना कुठं बंद झालं पाहिजे आणि आपण प्रत्येक महापुरुषांचा सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे। आजपर्यंत एकही असा मला व्हिडिओ दाखव ज्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांचा, कोणी आंबेडकरीवादी समाज व बौद्ध समाजातील एखादा व्यक्ती विटंबना करत असेल व एखाद्या महापुरुषांचा अपमान करत असेल, नाही, कारण की हे आमच्या रक्तातच नाहीये। आम्हाला प्रत्येक धम्माचा, प्रत्येक धर्माचा व प्रत्येक महापुरुषांचा सन्मान करणं शिकवतात। बरोबर। आम्ही प्रत्येक महापुरुषांचा सन्मान करतो। आम्हाला जितके प्रिय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, तितकेच आम्हाला लहुजी वस्ताद सुद्धा आहेत, तितकेच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आहेत। बरोबर। हे मात्र काही नालायक लोक आहेत आणि हे कुठल्या धर्माचे व कुठल्या जातीचे नसतात। प्रत्येक धम्मामध्ये व धर्मामध्ये असे काही नीच मानसिकतेचे लोक आहेत। बरोबर। आणि या अशा नीच मानसिकतेच्या लोकांचा विलाज होणं फार गरजेचं आहे भावांनो। यावरती तुमचं व्यक्तिमत्व काय आहे हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघताय हे कमेंट करणं मात्र विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय भीम आणि जय संविधान।